राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतात. ही दुसरी टर्म आहे त्यांची. एका यशस्वी इनिंग नंतर ही दुसऱ्या यशस्वी इनिंगसाठी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, राज्याच्या SC/ST आयोगावर काम करतो, राज्य सरकारमध्ये आहे. मला आयोगाबद्दल पण सांगितलं पाहिजे. या सरकारनं राज्यामध्ये ज्या SC/STच्या बाधित होते 832 ज्या बाधितांना रिहॅबिलिटेशन, कॉम्पेन्सेशन आणि पेन्शन मागासवर्गीयांच्या ज्या घरातला एखादा कर्ता पुरुष गेलाय त्याच्यासाठी या देवाभाऊ सरकारनं अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय गेल्या महिन्यामध्ये घेतलेला आहे. दुसरा आणखीन महत्त्वाचा एक निर्णय आहे या सरकारचा. तसे बरेचसे निर्णय आहेत, पण आयोगावर काम करत असल्यामुळं भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतात आहे. शेजारच्या राष्ट्रामध्ये बघा काय चाललंय. 75 वर्ष अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं भारतीय संविधानानं इथल्या देशातल्या अनेक जाती धर्मांना एकसंघ ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या संविधानाचा प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे, ते संविधान हे घराघरात पोहोचलं पाहिजे. म्हणून या सरकारनं 10 मार्च 2025ला एक निर्णय घेतला. तो निर्णय असा आहे, आत्तापर्यंत वेगळं हेड संविधानासाठी कधी कुठल्या राज्यात झालेलं नाही. 10 मार्च तुम्ही लिहून घ्या. 10 मार्च 2025ला प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोट गेलेली आहे की संविधानाच्या त्या जिल्ह्याच्या DPDCच्या बजेटच्या 5% हे पैसे फक्त संविधानावर खर्च झाले पाहिजेत. हा ऐतिहासिक निर्णय आहे. कुणी घेतला होता याच्या आधी? तुमच्या ऐकिवात आहे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली. 60 पासून आतापर्यंत संविधान तर 26 नोव्हेंबर 1949ला राष्ट्राला सुपूर्द करण्यात आलं. 26 जानेवारी 1950ला त्याचा अंमल सुरू झाला. 75 वर्ष पूर्ण होतात आहे. आतापर्यंत कुठल्याही सरकारनं असा क्रांतिकारी निर्णय घेतलेला नव्हता. म्हणून हा आमच्या वंचितांच्यासाठी महत्वाचे. मगाशी एक प्रश्न भोईर साहेबांनी विचारला होता की आपला तुम्हाला आवडला तर मला पूर्वी त्या राजाच्या चरणी नतमस्तक होतानाचा एक फोटो आहे. तो राज्याच्या कान्याकोपऱ्यात 2-4 महिन्यापूर्वी लागला गेलेला होता. तो सगळ्यात जास्त मला आवडला. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला महाडला गेलेले होते सत्याग्रह करायला, त्यावेळेला ते पहिल्यांदा रायगडावर गेलेले आहेत. तुम्हाला कल्पना नसेल, जनता जर तुम्ही पाहिलं 20 मार्च 1927 सालचं एक वृत्तपत्र आहे बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं. त्याच्या दोन्ही बाजूला जय भवानी जय शिवाजी घोषणा होती. हे तुम्हाला माहित नसेल. ती घोषणा का मागे पडली तो भाग वेगळा, पण महाडला राजांच्या चरणी बाबासाहेब जाऊन नतमस्तक झालेले आहेत आणि महाडचा सत्याग्रह केलेला आहे. तो पाण्यासाठी या जगातला सगळ्यात मोठा सत्याग्रह आहे. एकमेव सत्याग्रह आहे पाण्यासाठी. डुकरा कुत्र्यांना मांजरांना पाणी पिता होतं आणि माणसांना पाणी पिता येत नव्हतं, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो केलेला पाण्याचा सत्याग्रह. मला सांगायचं असं की बाबासाहेब महाराजांना नतमस्तक होऊन आलेले आहेत आणि मग महाडचा सत्याग्रह केलेला आहे. तो 10 वर्ष लढा चालला. 20 मार्च 1927ला सुरू झालेला लढा तो 37ला एप्रिल 37 मध्ये संपलेला आहे. आणि म्हणून या सरकारनं या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जात असताना दलितांच्या विकासाचं नवं धोरण आखलं गेलेलं आहे. बहुजनांच्यासाठी, मराठा समाजासाठी EVSWची एक मोठी घोषणा झालेली आहे. दिव्यांगांच्यासाठी वेगळ्या घोषणा केलेल्या गेलेल्या आहेत. झोपडपट्टीत राहणारा माणूस चांगला घरात आला पाहिजे म्हणून SRT योजना राबतायत आहे. मुंबईपासून पुण्यापर्यंत, पिंपरी चिंचवडपर्यंत. अजून एक आयोगाचा सदस्य म्हणून एक सांगेल, श्रम साफल्य नावाची एक योजना नव्यानं सुरू झालेली आहे. हे शहर स्वच्छ ठेवतोय, तो राबतोय, घाम गाळतोय आणि या शहराला आकार देतोय. अशा सफाई कामगारांना त्याचे 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्याला मोफतचं घर द्यायचंय सरकारनं. ती योजना या राज्यामध्ये सफल होताना दिसते. तिचं नाव आहे श्रम साफल्य योजना. ती या सरकारने इम्प्लिमेंट केलेली आहे. जे दलित आहेत, शेतमजूर आहेत, भूमिहीन आहेत, त्यांना जमिनीचा तुकडा नाहीये, दादासाहेब गायकवाड यांच्या नावानं सुरू झालेली भूमिहीनांना जमिनीचा तुकडा देणारी योजना देवाभाऊच्या सरकारमध्ये आलेली. शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने हे सरकार पुढे घेऊन जाताना तो दिसतंय. आणि म्हणून माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता, राज्याच्या सचिवाचा दर्जा प्राधान्य मला
आणि म्हणून काम करत असताना या सरकारनं आम्ही ज्या ज्या शिफारसी केल्या त्या सगळ्यांनी मान्य केलेल्या. हे दीनदुबळ्यांचं, बहुजनांचं, सगळ्यांचं सरकार. आता परशुराम महामंडळ स्थापन झालेलं आहे. तुम्हाला खरं सांगू का की बऱ्याच वेळेला भिक्षुकी जो गरीब ब्राह्मण आहे त्याचे पण प्रश्न आहेत हो. त्यालाही कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, त्या हाताला काम मिळालं पाहिजे, म्हणून ते महामंडळ पण सुरू झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा ओव्हरऑल विचार केला गेला तर ही इनिंग एकतर वर्ष झालं, अजून 4 वर्ष जायचे. आणि आमचे मित्र चिलवंत माझा मित्र आहे लहानपणीचा, कुठल्याही कार्यक्रमाला मी उपस्थित राहत असतो, आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आणि म्हणून मंत्रालयाच्या खाली तळमजल्यावर ही चित्र प्रदर्शनी मुंबईला गेल्या वर्षी त्यांनी ठरवलेली होती. धडपड आहे, काम करतोय, आणि अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाही आपण बळ दिलं पाहिजे, उपस्थित राहिलं पाहिजे, म्हणून मी इथं उपस्थित आहे. पुन्हा एकदा माझी तुम्ही मुलाखत घेताय, मला प्रश्न विचारताय, अरे आमचा पण अनेक ऐतिहासिक संदर्भ घेऊन तुम्ही आजच्या चित्र प्रदर्शनामध्ये बऱ्याच गोष्टी मांडल्या, ज्या बऱ्यापैकी आजच्या चित्र प्रदर्शनात आलेल्या आहेत आणि जे यायला पाहिजेत पुढच्या वर्षी, त्या सुद्धा तुम्ही सांगितलेल्या. तर आता तुम्ही फोटोचं सांगितलं, कुठलं चित्र तुम्हाला भावलं? शेवट जाता जाता यातली कुठली प्रभावशाली बातमी जी आता चित्र प्रदर्शनात दिसतील ती तुम्हाला भावली आणि खरंच अजून लोकांपर्यंत पोहोचली? जे 25-30 निर्णय कॅबिनेटने घेतलेले आहेत, म्हणजे 125 निर्णय आहे जवळपास, ते सगळेच निर्णय हे लोकहिताच्यासाठी घेतले गेलेले. कसं असतं, पूर्वी राजा हा राणीच्या पोटी जन्म घ्यायचा, आता तो मतदानाच्या पेटीतून जन्म घेतोय. आणि म्हणून वन वोट वन व्हॅल्यू, बाबासाहेब आंबेडकरांची ती कन्सेप्ट आहे. या एल्प्रोच्या झोपडपट्टीत काम करणाऱ्या माझ्या भगिनीलाही मतदानाचा एक अधिकार आहे, आणि अँटिलिया टावरमध्ये राहणाऱ्या अंबानी वहिनीलाही मतदानाचा एक अधिकार आहे. म्हणून ज्यांच्या हितासाठी निर्णय घेतले ते 125 निर्णय हे लोकहिताचे, जनहिताचे, असेच ते पुढे घेतले जावेत, हीच चरणी प्रार्थना. फाउंडेशन ही दरवर्षी असे चित्र प्रदर्शन आयोजित करावं लोकांपर्यंत. आता त्यांनी विशेष याच्यामध्ये ना विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी मोफत प्रदर्शन आणि विद्यार्थी पण येणार बघायला, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? दरवर्षी असे कार्यक्रम व्हावेत? 100% विद्यार्थी हा पिलर ऑफ द नेशन आहे. आम्ही आता संपल्यावर जवळपास पुढच्या पिढीतली, पण जे जनरेशन उभरतं आहे बालमनावर, कुठलीही गोष्ट जर त्या वयात आणि त्या अधोरेखित झाली तर ते काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. आणि म्हणून मन, मेंदू आणि मनगट सक्षम करणारं ते वय आहे. त्यावेळी या चित्रातून, या चित्र प्रदर्शनीतून एक कुणाला काय घेता येईल हा महत्वाचा विषय आहेच, पण त्याचबरोबर ते आपण बिंबवलं जावं, त्यातून नवा भारत घडावा, वैभवशाली भारत ज्याला म्हणतो आपण. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, हिस्ट्री जो इतिहास होऊन गेलेत. आऊसाहेबांचा माता इथे होऊन गेल्या, अहिल्याबाईंचा चालून जातात, पत्र पाठवतोय म्हणाल्या. पुरुषाचा पराभव झाला, क्षिप्रा नदी मी पार करू देणार नाही, ही भूमिका इथल्या स्त्रीवादी चळवळीने घेतलेली आहे. भवळकरांचं भाषण दिल्लीत तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी. काही नसतं, माणसाचा जन्म हा शेवटी इटाळातूनच झालेला असतो. तिची भूमिका, ज्या घरामध्ये फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं म्हणून तर मुली शिकू शकल्या, ती वास्तववादी भूमिका स्वीकारण्याचं धाडस त्या विद्यार्थ्यांमध्ये यावं आणि सक्षम भारताच्या भवितव्यासाठी त्यांनी झटावं. बाबासाहेबांचं या देशावर खूप प्रेम होतं. हा देश नव्हता, 550-600 संस्थानं एकमेकात लढत होती, तरी 26 नोव्हेंबरच्या आधी, 1949च्या आधी या देशाला भूगोल बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, हा देश बनवला, संविधान लिहिलं, आणि मग या देशाची वाटचाल सुरू झाली. आज आंबेडकरांच्या विचारांना घेऊन जाणारं हे सरकार आहे. इंदू मिल सारखा पुतळा उभा राहतो तिथे. बाबासाहेबांच्या नावाने अनेक सेवा आणि खऱ्या अर्थाने योजना सुरू होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं हे सरकार आहे. आणि म्हणून अशी प्रदर्शनी, यातून प्रेरणा मिळते. उद्याच्या भावी उज्ज्वल भविष्यासाठी याचा नक्कीच ही कारणे लागणार आहे. धन्यवाद.